मंडळी, काल राज्यामध्ये धूमधडाक्यात लोकशाहीचा सण साजरा झाला। संपूर्ण राज्यभरातली मतदानाची आकडेवारी पाहता एकूणच नवमतदारांमुळे आणि लाडक्या बहिणींमुळे मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणावरती वाढलेला दिसून आला। त्यानुसार आता सर्व स्तरातून एक्झिट पोल्स समोर येत आहेत। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेल्या काही महत्त्वाच्या मतदारसंघातील लढतींकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघाची तर बेकार चर्चा आहे। आता कालच्या दिवसातला तासगावकरांचा कल बघता तासगावमध्ये नेमकं कोण जिंकतंय याचाच आढावा घेतलेला आपला आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, सांगली जिल्ह्यातल्या सर्वाधिक लक्षवेधी लढतींपैकी एक लढत ठरली ती तासगाव कवठे महांकाळची। तासगाव हा माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेल्या दिवंगत नेते आबा पाटील यांचा मतदारसंघ। या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच आबांचे पुत्र रोहित पाटील हे शरद पवार गटाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरलेत। तर रोहित पाटील यांच्या विरुद्ध सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी अजितदादा गटाकडून मोठं आव्हान उभं केलेलं आहे। काल लोकांचा कल पाहता त्यांच्यात अटीतटीची लढत झाली आहे असं दिसून आलं। तसं काल सांगली जिल्ह्यातील 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये मिळून सरासरी 71.57% इतकं उच्चांकी मतदान झालं। रात्री 10:15च्या सुमारास जिल्हा प्रशासनाने ही आकडेवारी जाहीर केली आहे। तासगावमध्ये 74% मतदानाची नोंद झाली, तर काही ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रकार देखील घडले। त्यामध्ये संजय काका पाटील यांचे समर्थक आणि रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं। तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात सुमारे 10 गावांमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत मतदान सुरू होतं। जिल्ह्यात 21 ठिकाणी मतदान यंत्र बंद पडली, जी तात्काळ बदलण्यातही आली। तिथं अदखलपात्र 4 गुन्ह्यांची नोंद झाली। तासगाव कवठे महांकाळ तालुक्यातील सुमारे 10 गावांमध्ये मतदानासाठी आलेले मतदार उशिरा पोहोचल्यानं मतदान लांबली। मंडळी, तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एक प्रमुख आणि ऐतिहासिक मतदारसंघ आहे। या मतदारसंघाची निर्मिती सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका आणि कवठे महांकाळ तालुक्याला एकत्र करून केली गेली आहे। हा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघातला एक भाग आहे। इथल्या राजकारणामध्ये अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दबदबा राहिलाय। 1990 मध्ये काँग्रेसचे उमेदवार आबा पाटील यांनी या मतदारसंघात विजय मिळवला आणि 95 मध्ये सुद्धा त्यांनी आपली जागा कायम राखली। 99च्या निवडणुकीत मात्र आबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निवडणूक लढवली आणि ते विजयी सुद्धा झाले। राष्ट्रवादीकडून त्यांनी 2004, 9 आणि 14च्या निवडणुकांमध्ये देखील विजय मिळवला। त्यांच्या विजयामुळे एनसीपी तासगावमध्ये मजबूत झाली आणि आबा पाटील यांची लोकप्रियता वाढत गेली। आबांच्या निधनानंतर मात्र आबांच्या पत्नी सुमनताई पाटील या सलग 2 वेळा या निवडणुकीमध्ये उतरल्या होत्या। त्यानंतर आता त्यांचे पुत्र रोहित पाटलांना संधी मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर अंजनीच्या आबा गटाने वरिष्ठ नेते शरद पवार यांच्याशी निष्ठा कायम ठेवली, जो त्यांच्यासाठी सर्वात मोठा प्लस पॉइंट ठरला। सांगली जिल्ह्यातील पाणी प्रश्न यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा होता। टेंभूचं पाणी हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा राहिला। तसेच संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघात गेलेले होते। यावेळी त्यांनी दिवंगत नेते आबा पाटील यांनी सिंचन घोटाळ्याच्या खुल्या चौकशीच्या फाईलवर सही केली असं विधान केलं। पाटील यांच्या तंबाखू खाण्याच्या सवयीवर देखील अजित पवार बोलले। त्यांच्या या विधानाची चर्चा सर्वत्र झाली, पण यामुळे अजितदादांचा उमेदवार बॅकफूटवर गेला अशी ही चर्चा मतदारसंघात रंगलेली होती। आजच्या दिवशी काँग्रेस एनसीपी यांचा पारंपरिक प्रभाव कमी होऊन शिवसेना 2 गटांमध्ये विभागली गेली, ज्यामुळे मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलली। शिवसेनेचा एक गट भाजपाशी तर दुसरा काँग्रेसशी जुळवून घेतोय। असं असलं तरी सुद्धा रोहित पाटील यांचा विजय होईल असे स्थानिक पत्रकार सांगतात। त्याचं कारण म्हणजे आबांचे एकेकाळचे प्रतिस्पर्धी माजी खासदार संजय काका पाटील हे त्यांच्या विरोधात उभे आहेत। त्यांचा एकूण राजकीय अनुभव मोठा असला तरी सुद्धा युवा नेते म्हणून रोहित पाटील यांची तरुणांना भुरळ आहे। रोहित पाटील यांचं भाषण ऐकताना त्यात लोकांना आबांचा संयमीपणा, दृढ निश्चय दिसतोय, ज्यामुळे आबांचं समाजकारण पाहिलेल्या पिढीसाठी रोहित पवार प्रथम पसंती असल्याचं दिसून आलं आणि असं स्थानिक राजकीय जाणकार सांगतात। यानंतर आबांच्या निधनानंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर रोहित पाटील यांच्या गटानं वरिष्ठ नेते शरद पवार यांच्याशी निष्ठा कायम ठेवली, ही गोष्ट सुद्धा त्यांच्या पथ्यावर पडणारी दिसून आली। दुसऱ्या बाजूला भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवलेल्या माजी खासदार
संजय काका पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती हाती घड्याळ बांधलं। माजी खासदार संजय पाटील हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासी, मात्र त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। नंतर 2008 मध्ये विधान परिषदेवरती आमदारकी मिळवली। 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून 10 वर्ष खासदार म्हणून काम केलं। त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी प्रवेश केला आणि घर वापसी केली। म्हणजेच काय तर ऐन वेळी त्यांनी पक्ष बदलला आणि त्यातून त्यांना त्यांचा राजकीय स्वार्थ साधायचा आहे असं एक परसेप्शन तासगावमध्ये बिल्ड होताना दिसलं। आणि याचा फटका माजी खासदार संजय काका पाटलांना होताना दिसत असला तरी त्यांनी खासदारकीच्या काळात केलेली विकास कामे हा त्यांच्यासाठी मोठा प्लस पॉइंट राहिलेला दिसून आला आणि त्यामुळेच लढाई अटीतटीची झाली आहे। त्याउपर माजी खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार अजित घोरपडे यांनी प्रचार केलेला होता। युती अंतर्गत विरोध संजय काका पाटील यांना भोवला आणि ते लोकसभा निवडणुकीमध्ये हरले। विशाल पाटील यांनी निवडणूक जिंकली। त्यावेळी घोरपडे गटाने काँग्रेसच्या विशाल पाटील यांचा प्रचार केलेला होता। जाहीर सभांमधून जोरदार आरोप प्रत्यारोपही झालेले होते। संजय पाटील ही जिल्ह्याला लागलेली कीड आहे अशी जहरी टीका करणारे अजित घोरपडे यावेळी विधानसभेला मात्र संजय काका पाटील यांच्या मांडीला मांडी लावून पत्रकार परिषदेमध्ये दिसले। अजित पवार यांनी या दोन नेत्यांमध्ये समझोता घडवून आणला असं बोललं जात आहे। घोरपडे यांनी संजय काका पाटील राष्ट्रवादीचे नेते असल्याचं सांगत त्यांचा प्रचार केला। आता अजित घोरपडे यांनी किती एक दिलानं संजय काका पाटलांचं काम केलंय हे येत्या शनिवारीच कळेल, म्हणजे 23 तारखेलाच कळेल। त्याशिवाय रोहित पाटलांची मतं विभाजित व्हावी यासाठी सेम नावाचे उमेदवार विरोधकांकडून उभे करण्यात आले अशी सुद्धा तासगावमध्ये चर्चा झाली आहे। मात्र त्याचा उलट परिणाम झाला आणि त्याची सिंपती रोहित पाटलांना मिळाली असंही सांगितलं जाते। सध्या तरी कालच्या दिवसाचा एकूण कल पाहता तासगावमध्ये रोहित पाटील आघाडीवरती राहतील अशी चर्चा आहे। पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? यंदा तासगाव कवठे महांकाळ मध्ये कोणाचा विजय होईल, संजय काका पाटील की रोहित पाटील? तुमची मतं आणि तुमचे अंदाज दोन्ही सुद्धा आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या विषयच भरिये YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।